झुंजारला फोन करतो. काय झालं? फोन 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 काढ, फोन काढ. अरे तुझा नाही, माझा फोन काढ. किशत ना काय झालं? एक तर फोन कुठे ठेवला का हो ना? काय किशत आहे? कुणाच आहे? गोपाळचा आहे आपल्या. उचल उचल, पटकन उचल. हॅलो, अरे गोपाळ कुठे आहे तू? मी इकडं मार्केटमध्ये आलोय माल न्यायला. ऐक की, गावात सगळं ठीक आहे का? नाही ना, गावात काहीच ठीक नाहीये. खरं काय झाले? अरे खारी पण संपली, चहा चांगला नाही आणि बातमी पण मिळत नाही. झुंजार ऐक ना मला लालीजींबद्दल लय काळजी वाटायला लागली. त्या कुठं असतील, कशा असतील, लयच काळजी वाटते. मला असं वाटतंय जामकर साहेब आपल्यापासून काहीतरी लपवतात. तू एक काम करतो का, जामकर साहेबांकडे जा आणि काय माहिती कळते का बघ. काय एक नवरा म्हणून मला आणि पत्रकार म्हणून तुला याची माहिती कळणं लय गरजेचं असं मला वाटतं बघ. अरे आपल्या दोघांचा हक्कच आहे तो. मग ऐक ना, लवकरात लवकर पोलीस स्टेशनला जा. जामकर साहेब काय म्हणतात ती बघ, आणि तुला काय कळलं की लगेच मला फोन करून सांग. अरे हे काय बोलणं झालं का गोपाळ? अरे मी बघ, मी आजचा गेलो ना, अशी माहिती घेऊन आलो. तू काय काळजीच करू नको, मी आहे ना. झुंजार थँक्यू भावा, थँक्यू. तू एकमेव माझा मित्र आहेस बघ. तुला तिकडं काय कळलं ना, मला सांगायला अजिबात विसरू नकोस. हा आता हे एवढं कौतुक करू नको. मी आत्ता कामाला लागतो बघ, तू टेन्शन घेऊ नको. साहेब चहा. बस सुधाकर बस. साहेब, आपण शेताकडे इतकं खांदलं, काहीच सापडलं नाही. आपण चुकीच्या ठिकाणी पोहोचलो, पण आपल्याला पोहोचायला उशीर झाला. साहेब पण तिथं नेमकं काय पुरलं असेल? खड्ड्याच्या आकारावरून वाटतंय ती बॉडीसाठीच पुरलं होतं. डेड बॉडी? साहेब असं पण असू शकतं ना, कोणीतरी आपली दिशाभूल करते, आपल्याला चकवा देते. हे जे अक्षर आहे ती माती ओली होती. हो. जामकर साहेब, जामकर साहेब. झुंजार काय रे, काय झालं? काय सुधाकर काय हा? साहेब? काय झालं? बातम्या द्यायला आलायस का घ्यायला आलाय? साहेब माझं एक प्रोसेस असते. म्हणजे मी काय करतो, सुरुवातीला सगळं म्हणजे मला बातमीसाठी जी माहिती लागते ना, त्याची चौकशी करायला आलो तुम्ही. तुला काय आम्ही द्यायच्या बातम्या? आम्ही दिवसभर तपास करायचे, बातम्या गोळ्या करायच्या आणि आयत्या आणून तुला द्यायच्या, आणि तू जगाला सांगणार पोलिसांचं जावं आहेस तू. तसं नाही. म्हणजे आम्ही आमचा जीव धोक्यात घालायचा, गुन्हेगार पकडायचे, आणि तुम्ही टीव्हीवर दिवसभर काय नाचवणार? मी माझा जीव धोक्यात घालून तुमच्यासाठी बातमी आणली. आणि ह्या गुन्हेगार मुलीच्या- सावध होणार तो. ह्या मुली पळून जायचा प्रयत्न करणार, ह्या- पळून जाणार तो. तुम्ही ह्या- पोलिसांना दोष देणार, अक्कल शिकवणार. बोला आता. म्हणजे ह्या ज्या मुली मेल्या ना, कुणी मेलेलं नाहीये. आज याला काही झालेलं नाही. ती परत येणार, मी तिला परत आणणार. बोले होते ना, बोले होते माझ्या नादाला नको लागू, वाट लावून टाकेन तुझे. ऐकलं नाहीस माझं, बघ काय झालं. ए उठ उठ. हाय. मला माफ करा, मी परत नाही. मला सोडा. काय झालं? तू माझ्या नवऱ्याला फोन लावणार होतास ना, माझ्याबद्दल सांगणार होतास, पोलिसांना बोलून घेऊन येणार होतास. बोलव, लाव फोन माझ्या नवऱ्याला. नको, मग एक काम करू, आपण पोलिसांकडे जाऊ. मी पोलिसांना सांगते तू माझ्यासोबत काय कर. पाया पडतो तुमच्या. चुकलं माझं, चुकलं माझं. मला पैसे बी नको. पुन्हा येत बी नाही. मला जाऊ द्या.
नको पैसे नको. पण बाहेर जाऊन तू काय सांगितलंस तर? अहो नाही, मी स्वतःला मी सांगणार नाही. नाही कोणाला नाही. ऐक, हे मी पायरीवरून घसरून पडलो म्हणून सांगेन. मला जाऊ द्या, मी पाया पडतो, पाया पडतो. ए थांब. अहो खरंच जाऊ द्या, मी परत नाही येणार. मला जाऊ द्या, पाया पडतो मी. आत्ता जाऊ देते, पण एक गोष्ट डोक्यात फिट करून ठेवायची. परत जर माझ्या वाकड्यात शिरलास ना तर खरंच जिवंत नाही सोडणार तुला. लगा एवढ्या वेळात माणूस पुण्याला जाऊन परत माघार येतोय गावात. बर जाताना मला सांगायचं तरी कुठे गेलताय काय? लकी तुला काय जामकर चावलाय कर? एवढे काय प्रश्न विचारायला लागलाय तू? अरे तसं नाही गोपाळ, आता तुला माहिती आहे तू नसला का नाही सगळी मला प्रश्न विचारतात. अरे गोपाळ कुठं आहे, गोपाळ कुठं आहे? नाही तू इथनं गेला 4-5 बायका इथे येऊन बसल्या, त्यांचं काय काम असेल तुझ्याकडे? त्यांना मी म्हणलं 5 मिनिटं थांबा, गोपाळ लगेच येईल. त्यांना बसवलं चहा पेट टपरीवर. लगा 5ची 50 मिनिटं झाली पण तुझा पत्त्या नाही. त्या गेल्या ते गेल्या, जाताना मला शिव्या देऊन गेल्या. वरनं माझे पैसे अरे चुकलं माझं बाबा, तुझ्या पाया पडतो. इथनं कुठं मी जाईल ना तुला सांगून जाईन, मग तर झालं. अरे तसं नाही गोपाळ, म्हणजे जाताना किमान मला सांग ना तू कुठं चाललाय, किती वेळ लागणार आहे, कुणाकडे चाललाय, है ना? म्हणजे चुकलं म्हणलं की लेकी मला सांग, एवढ्या बायका येऊन गेल्या, असं कोण वेगळंच माणूस आलतं करा? वेगळं वेगळं म्हणजे असं माझ्या दुकानाकडं संशयाच्या नजरेने बघतंय किंवा संशयास्पद हालचाल करतंय इथं कोणी असं? तसलं नाही कोण आलं. पण ठीक आहे, तू तुझं काम बघ, मला टपऱ्या आवरायचे लागा. सकाळपासून टपऱ्या नाही आवरते.